नमस्कार, हेल्दी किचनमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे। आज आपण बनवतोय शिरा अगदी सोप्या पद्धतीनं। त्यासाठी आपण इथं 1 वाटी गरा चांगला चाळून आणि निवडून घेतलाय। आपण याला अगोदर भाजून घ्यायचंय। गॅसची फ्लेम मंद ठेवायची किंवा मध्यम ठेवायची। सुरुवातीला मध्यम आचेवरतीच आपण गऱ्याला लाल रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे। सुरुवातीला आपण यामध्ये तूप न घालताच कोरडाच रवा भाजून घेणार आहे। त्याचं कारण असं की जर आपण सुरुवातीला तूप घातलं ना तर रवा व्यवस्थित भाजला जात नाही आणि पांढरट राहतो। त्यामुळे तो कचकच पण लागतो आणि दिसायलाही बरोबर दिसत नाही। त्यासाठी आपण सुरुवातीला तूप न घालताच रवा भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मध्यम आहे आणि सतत हलवत याला व्यवस्थित सगळ्या साइडून भाजून घ्यायचा आहे। गरा किंवा रवा सतत मिक्स करत राहिल्यामुळं एकसारखा रंगावर भाजला जातो आणि करपत नाही। त्यामुळे असा तळापासून मिक्स करत राहायचं। हे बघा, आता आपला रवा एकदम हलका झालाय आणि फुगलाय थोडासा आणि कलर हे त्याला छान यायला लागलाय। आणखीन 1 मिनिट असं गॅस मंद आचेवर करायचा आणि व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं। जर गरा छान लाल भाजला नाही तर तो खूप पांढरा फेक दिसतो आणि टेस्टमध्ये सुद्धा फरक पडतो। त्यासाठी गरा किंवा रवा एकदम लाल सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजायचा आणि जास्त जर पुढे गेला लाल होताना किंवा आपण थोडा ब्राउनिशकडे गेला ना तर तो खूप डार्क होतो आणि मग शिरा बनवला ना मग काळपट दिसतो। त्यासाठी काय करायचं, असं लालसर रंगावर आला की आपण बंद करणार आहे आणि सगळाच रवा एकसारख्या रंगावरती भाजून घेतलाय आपण। आता याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता भाजलेला रवा आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलाय। यामध्ये आपण टाकूया 2 चमचे साजूक तूप आणि इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू, बदाम आणि पिस्ता। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा नाही टाकले तरी चालेल। आणि हे सुद्धा व्यवस्थित मंद आचेवर तळून घ्यायचे। ड्रायफ्रूट्स तळताना गॅसची फ्लेम एकदम मंदच ठेवायची। त्यामुळे काय होतं की ड्रायफ्रूट्स आतपर्यंत चांगले तळले जातात आणि शिऱ्यामध्ये टाकले ना चांगले क्रंची लागतात। आणि जर गॅसची फ्लेम मोठी असेल ना तर फक्त करपतात वरून आणि आतमधून मॉइश्चर तसंच राहतं। त्यासाठी आपण काय करणार आहे, एकदम मंद आचेवरती त्याला व्यवस्थित तळून घेणार आहे। ड्रायफ्रूट्सचा कलर बदलायला लागला की आपण याला सुद्धा काढणार आहे। आपले ड्रायफ्रूट्स सुद्धा व्यवस्थित तळून झालेले आहेत। याचा कलर बघा थोडासा चेंज झालाय। आता याला आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ। हे बघा, छान सोनेरी कलर आला याला। आता याच तुपामध्ये आपण जो भाजून घेतलेला गरा आहे ना तो टाकणार आहे आणि मंद आचेवरतीच 1 मिनिटभर आपण याला परतून घेणार आहे। आता तुपामध्ये रवा सुद्धा 1 मिनिटभर चांगला परतलाय। यामध्येच आपण ज्या वाटीने रवा घेतलेला ना त्याच वाटीने 3 वाट्या भरून दूध घेणार आहे। ही 1 वाटी भरून आपण रवा घेतला होता, यामध्ये 3 वाटी दूध टाकतोय। आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि हे मिक्स करून घेऊ। व्यवस्थित गुठळ्या मोडून घेतल्यात। आता यावरती आपण झाकण ठेवूया।
2 मिनिटानंतर आपण झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपला गरा पूर्ण शिजलेला आहे. आता यामध्ये आपण 1 कप गऱ्यासाठी 1 कपला थोडीशी कमी अशी साखर टाकणार आहे. तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही साखर कमी किंवा जास्त करू शकता. मिक्स करून घेऊ. साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि यामध्येच आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ना ते टाकणार आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडर. हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेऊ. व्यवस्थित सगळं साहित्य मिक्स झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून 1 मिनिटभर मंद आचेवरती ठेवायचं. 1 मिनिटानंतर झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे आपला झटपट शिरा तयार झालेला आहे आणि साखरसुद्धा बघा सगळी विरघळली. सांगितलेल्या प्रमाणामध्ये असा छान मऊ आणि लुसलुशीत शिरा तयार होतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा. धन्यवाद.